सात कारखान्यांना एनसीडीसीनं कर्ज नाकारलं। काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या बसवराज पाटील, संग्राम थोपटे यांचा हिरमोड। धर्मराज काडाती, रावसाहेब दानवे आणि स्वर्गवासी अजित पवारांच्या कारखान्यांना सुद्धा नकार। परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अयान अहमदची पोलिसांनी धिंड काढली। अचलपूर पोलीस ठाण्यात नेत चौकशी केली। इतर आरोपींचीही झाडाझडती। टिटवाळ्यातल्या ड्रग्ज धाडीसाठी पोलिसांनी भन्नाट शक्कल लढवली। महापालिकेचा सर्व्हे म्हणत अश्विनी पॉलच्या घरात प्रवेश। कचऱ्याच्या डब्यात सापडले 6 कोटींचे ड्रग्ज। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी 30 देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची लंडनमध्ये आज आणि उद्या बैठक। सुरक्षित वाहतुकीसाठी संयुक्त आराखडा बनवणार। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपची आज बैठक। संख्याबळानुसार भाजपचे 10 पैकी 6 उमेदवार जिंकू शकतात, तर इच्छुकांची मोठी यादी समोर। 2006च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 4 आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष सुटका। स्फोटांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला होता। अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख एसटीचे ब्रँड अँबॅसेडर। दोघांसोबत एसटी महामंडळाचा 5 वर्षांसाठी करार। प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीचा निर्णय। राज्यात अवकाळी पावसाचा जोर। लातूर, धाराशिव, सांगलीमध्ये गारपिटीने शेतीचं नुकसान, तर 24 तारखेपर्यंत अवकाळीचा इशारा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।